हो, पण पण म्हणून 2 दिवस त्याच्या बरोबर सुट्टीसाठी जायचं शक्य नाहीये का? अरे 2 वाक्य आम्ही एकमेकांशी धड बोलत नाही. ते पण का कोण जाणे, मला त्याची कुठलीच गोष्ट पटत नाही. पण भाऊ डॅडी प्रेम तर आहेच ना. 2 दिवस नाही पटला तर सोडून द्या ना. म्हणजे त्यांच्यासाठी सोडा, नाहीतर आपल्या लक्ष्मीताईसाठी सोडा ना. आणि कसं आहे ना, आता 2 कुटुंबामध्ये कनेक्शन आलाय ना, म्हणजे त्याने घडून आणलाय ना. द्या की सोडून, द्या की जरा जुळू. हे बघ, त्यांनी स्वतःहून आमच्या बरोबर या अशी विनंती केली तरच एक वेळ मी मान्य करेल, अन्यथा नाही. त्यांनी स्वतः? हो, तो जर मला म्हणाला की चला तरच मी येईन, नाहीतर नाही. आई, आपल्या माणसांचं कधी ओझं होतं का? असं नाही ग, पण आता आमचं काय राहिलंय? रावसाहेबांचा संसार सुखाचा व्हावा, त्यांचं संसारामध्ये लक्ष लागावं एवढीच इच्छा आहे आणि त्याचसाठी सगळी धडपड आहे. रावसाहेब किती नशीबवान आहेत ना, स्वतःच्या पलीकडे जाऊन प्रेम करणारी आई मिळाली त्यांना. माझ्या नशिबी मात. अगं ए वेडे, मी फक्त रावसाहेबांचं नाव घेतलं असलं तरी तुझ्याबद्दलही तेच आहे. आई, तुमच्या सुखासाठी मी काहीही करेन. हो ना? मग आता लवकरात लवकर मला नातवंडाचं तोंड बघायचंय. ईश्वर, एवढीच इच्छा आहे माझी. कॅरेट ओके डेक. सूरज इकडे. सीन मस्त झाला मॅडम. काय झालं मॅडम? कुणावर नाराज झालायत का? माझ्याकडून काही चूक झाली आहे का? अरे विनम्र, एकाच वेळी तुला किती प्रश्न पडतात रे. एक तर मुळात तुला हे कमी आहे, त्याच्यात कुठे काय बोलावं ते कळत नाही. तोंड दिले म्हणून बोलतोस फक्त. सॉरी म्हण. सॉरी मॅडम. काय नाही, माझी बिनपाण्याने केली ना. हा का? काय बोलले? ते रश्मी मॅडम ना आउटडोअरला नेत नाही आहेत ना, त्यामुळे दोघं वैतागलेत. का नेत नाही? तर सर नको बोलले ना, मी काय करणार, मला ओरडत आहे. जा. मी पण येतो तुमच्या बरोबर, तुम्हाला चालत असेल तर. भाऊ चला की, आवडेल मला. चला. हे बाजार हाट वगैरे सगळं जवळ आहे, फार लांब नाहीये. नाही का? मग तशी जागा सोयीची आहे. एक मिनिट. हा. लिंब आहेत का? नाही ना. नाही. लिंब कशी दिली? 10ला 2 दिली. बापरे, एवढी महाग. 10ला 4 द्या. परवडत नाही ताई. द्या हो. आणि भेंडी कशी? 15ला पाव दिली. 400 ग्राम द्या. अर्धा किलो देऊ का? नको, 400 ग्राम द्या. बघा किती झाले? 23 रुपये झालं? हो. चाकवत आहे का? चाकवत माहित नाही का चाकवत? चाकवत माहित नाही? अरे याला चाकवताची पालेभाजी माहिती नाहीये. कमाल आहे. चवळी कशी दिली रे? 10 रुपये. हा 2 दे. 10ला 2. परवडत नाही काका. अरे काय परवडत नाही? आम्हाला सुद्धा एक जुडी परवडत नाही 10 रुपयाला.
ठीक आहे. तुम्हाला चवळीची भाजी आवडते? चाकवताची. सुनबाई, अगं हिच्या हातची चाकवताची ताकातली पातळ भाजी खाऊन बघ, मग तुला कळेल चाकवताची भाजी किती सुरेख असते. काय झालं सुनबाई, हसलात का? नाही, काय नाही. नाही, काहीतरी आहे. तुम्ही म्हणालात ना आता चाकवताची ताकातली पातळ भाजी आवडते म्हणून. हा, मग यांनाही आवडते. हे असते ना आता तर असेच ओरडले असते भाजीवाल्यावर. चाकवत माहित नाही, कमाल आहे. हाच स्वर असतो त्यांचा, आणि चेहऱ्यावर हे असेच भाव. भाऊ, एक विचारू? तुम्ही यांच्यासाठी चवळीची भाजी घेतली ना? हो ना भाऊ? चला, उशीर होतोय, निघूया आपण सुनबाई. भाऊ, मला माहितीये की तुमचा त्यांच्यावर खूप राग आहे, पण मला हेही कळतं की खूप जीव आहे तुमचा त्यांच्यावर. तुमचा जीव की प्राण आहेत ते. पण त्याला काय आहे त्याचं? अगं, मुलगा आहे तो माझा जीव असणारच ना त्याच्यावर. लहान होता तोपर्यंत ठीक होत. नाही, लहान मुलांना आपल्या आई वडिलांना आपल्याबद्दल काय वाटतं हे नाही कळत. पण जरा मोठा झाल्यावर तरी विचार करायला पाहिजे ना की आपले आई वडील आपल्याकडून अशा गोष्टींची का अपेक्षा ठेवतात. थोडं तरी कळायला पाहिजे ना मोठं झाल्यावर. सुनबाई, आपल्या मुलानं वडिलोपार्जित इस्टेटीचा उपभोग घ्यावा, त्याला काबाड कष्ट करायला लागू नये, लोकांकडून अपमान सहन करू नयेत, असं प्रत्येक बापाला वाटतच ना आपल्या मुलाबद्दल. मलाही त्याच्याबद्दल तसं वाटलं तर त्यात गैर काय का? आणि मला तसं वाटलं म्हणजे मला त्याच्याबद्दल कौतुक वाटत नाही, त्याच्याबद्दल प्रेम वाटत नाही, असा होत नाही ना. पण ह्या मूर्खानं असा शहाणपणाचा विचार कधी केलाच नाही. मालवणकरांचा मुलगा रातोरात नेसत्या वस्त्रानिशी घर सोडून जातो. त्यानं कधी माघारी वळून सुद्धा बघितलं नाही. आम्ही जिवंत आहोत की नाही याची साधी चौकशी सुद्धा केली नाही. मी त्याच्या काळजीपोटी बोललो, हा गुन्हा होता माझा. मुलांनी कोणत्याही वयात कोणत्याही परिस्थितीत आपल्या आई वडिलांची म्हातारपणाची काठी व्हावं हे संस्कार आम्ही केले त्याच्यावर. ते काय आमचं चुकलं? अरे, तुमची मोठी मोठी स्वप्न आमच्या डोळ्यात मावत नाही म्हणून काय पाठ फिरून निघून जायचं? अरे, 1 नाही 2 नाही 14 वर्ष. किती वर्ष? 14 वर्ष. तुमच्या लग्नात रीत म्हणून मी आलो. मी ह्याला सांगितलंय की तो बोलला नाही तरी तुम्ही बोला त्याच्याशी. भाऊ बोलतील? खात्री कुणाचीच नाही, पण मी आपली प्रयत्न करत राहणार. हे नाहीच म्हणालेत बोलायला, पण चुकून विषय निघाला तर बोलतील. पण आपल्याला कसं कळणार ते बोललेत की नाही? हो ना, ते तर आहेच, काहीच कळत नाहीये.